एसआयटीची स्थापना केलेली आहे। बीडचे पोलीस उपाधीक्षक एसआयटी मध्ये सामील असल्याची माहिती समोर येते। तर सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता तपासाला वेग आलेला आहे आणि आता सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे। आधीचा तपास सीआयडी कडे देण्यात आला होता। काल वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली, सरेंडर झाला। आजपासून फरार 3 आरोपींवर फोकस आहे प्रशासनाचा आणि पोलिसांचा आणि त्यानंतर आता सरकारने या संदर्भात विशेष लक्ष घालून एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आणि एसआयटी स्थापन झालेली आहे। दरम्यान या एसआयटी मध्ये या समिती गठीत केलेली आहे, त्यामध्ये बीडचे पोलीस उपाधीक्षक असणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, एक मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने, एसआयटी स्थापन झालेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपास आता कसा वेगवान होणार आहे यामुळे? नक्कीच संतोष देशमुख याच्या हत्ये प्रकरणामध्ये ही प्रामुख्याने एसआयटी स्थापन करण्यात आले। बसवराज तेली पोलीस उपमहानिरीक्षक ईओडब्ल्यूचे अधिकारी आहेत आणि यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर ही समिती आहे ती काम करणार आहे। या समितीमध्ये प्रामुख्याने 9 अधिकारी आहेत ते काम करणार आहेत। वेगवेगळ्या अँगलने सगळा हा तपास आहे तो केला जाणार आहे। एकीकडे मारहाण असेल, त्याचबरोबर त्याची प्रामुख्याने कारणं कोणती आहेत या सगळ्या संदर्भामध्ये ही एसआयटी काम करणार आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे आहेत त्यांना एसआयटीने अटक देखील केलेली आहे। 14 दिवसाची पोलीस कोठडी आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती ही एसआयटी काम करताना पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये हे अधीक्षकापासून निरीक्षकपासून शिपाईपर्यंत अशा सर्वच पोलीस मधले जे अधिकारी आहेत यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। मात्र बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर ही समिती काम करणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने सगळे अँगल नक्कीच आता या एसआयटी मुळे तपासाला चांगलाच वेग येणार आहे। धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर सरपंच हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। यानंतर आता बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भात। निवडणुकांनंतर मराठी माणसाविरोधात दंडेलशाही वाढली असून महिला अत्याचाराच्या घटनेतही वाढ झाल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे यांनी राज्यातील विविध समस्यांवर भाष्य केलंय आणि महिलांच्या तक्रारीसाठी मनसे शाखा आणि कार्यालय संपर्क कक्ष सुरू करणार असे आदेश यावेळेस राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। तर आपण पाहतोय राज ठाकरे नक्की काय म्हणतायत। निवडणुकांनंतर मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरू झाली आहे। मराठी माणसाचा केवळ मतदानासाठी वापर होतो हे अधोरेखित झाल्याचं राज ठाकरे म्हणतात। हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईल असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिलाय। महागाईने लोक होरपळत आहेत आणि महिलांवर अत्याचार वाढलेत। महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर पाठपुरावा करा असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिलेत आणि तरीही काही होत नसेल तर हात मोकळे करून नराधमांना फोडून काढा असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे। तर राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसैनिकांना काय आदेश दिलेले हे आपण पाहिलेले। यानंतर आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरच्या 21 कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यातील मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून अटक करण्यात आलेली आहे। क्रीडा उपसंचालक कार्यालयामध्ये कंत्राटी लिपिक असलेल्या हर्षने स्वतःच्या मौजमजेसाठी तब्बल 7 कोटी उडवले असल्याचं तपासात समोर आलंय। सरकारी पैशावर डल्ला मारून हर्षकुमारने बड्या हॉटेल्सची बुकिंग करण्यापासून ते वेगवेगळ्या ठिकाणच्या टूर त्यानं केलेल्या आहेत। दरम्यान आता त्याला नवी दिल्लीतून अटक करण्यात आलेली आहे। हा घोटाळा नक्की काय आपण बघूयात। स्वतःच्या मौजमजेसाठी त्याने 7 कोटी उधळलेत। 20 लाख फिरण्यासाठी त्याने उडवले। तर सोने, हॉटेल्स आणि विविध आलिशान वस्तूंची त्याने खरेदी केली आहे। नव्या फ्लॅटसाठी उच्च प्रतीच्या वस्तूंची त्याने खरेदी केली। तर आलिशान BMW कारचीही त्याने खरेदी केली आहे। मैत्रिणीच्या अकाउंटवर त्याने जवळपास 70 ते 80 लाख ट्रान्सफर केले आणि 2.5 कोटींची FD त्याने बनवली आहे। तर क्रीडा घोटाळ्यातील या मास्टरमाइंडला अटक करण्यात आलेली। यानंतर आता आपण बातम्या पाहूयात शेती संदर्भातल्या महत्त्वाच्या। नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसलाय। गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये यंदा 138 कंटेनरची द्राक्ष निर्यात कमी झाली आहे।
हिवाळा सुरू होताच भाजीपाल्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे बाजारामध्ये सध्या ताज्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. उत्पादन चांगलं झालं असल्याने आवक वाढली आहे, त्यामुळे पालेभाज्यांच्या भावामध्ये घसरण झाली आहे. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक कमी आहे, त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावामध्ये काहीसे वाढ चढ उतार सुरू आहेत. दरम्यान हिरव्या मिरचीला सध्या सरासरी प्रति क्विंटल 2,000 रुपयांचा भाव मिळतोय आणि पुढच्या काळामध्ये बाजारातील मिरची आवक काहीशी वाढू शकते असा अंदाज आहे. देशभरातील हरभरा पेरणीचा वेग कमीच आहे. लागवडीची आघाडी गेल्या वर्षीपेक्षा 1% कमी आहे. आतापर्यंत देशामध्ये जवळपास 94 लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे आणि यंदा हरभरा उत्पादनामध्ये मोठ्या वाढीची शक्यता धुसर असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे. कापूस आणि सोयाबीन नंतर आता तुरीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. काही दिवसांपर्यंत बाजारामध्ये तुरीच्या दरात तेजी होती, तर शेतकऱ्यांची तूर घरात येण्यास सुरुवात होताच दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. खासगी बाजारामध्ये नवीन तुरीचे दर 7,000 ते 7,300 इतके आहेत. यंदा देशातील हळदीची लागवड वाढलेली आहे, मात्र पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. आज देशातील बाजारामध्ये हळदीला 12,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाले. गुळाची मागणी वाढल्यामुळे सांगलीच्या मार्केटमध्ये रोज 200 ते 300 टन गुळाची आवक होतीये. सध्या साखरेपेक्षा गुळाला अधिक मागणी असून संपूर्ण देशभरामध्ये सांगलीतून गुळाचा पुरवठा होतोय. मार्केटमध्ये गुळाची 1 ते 1.5 कोटी रुपयांची उलाढाल होतीये. मनमाडमध्ये वातावरणामुळे कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. कांद्याची शेंडे पिवळी पडली असून कांद्यावर होत असलेल्या मावा आणि करपा या रोगांमुळे शेतकरी त्रस्त झाले. केंद्र सरकारने नाफेडमार्फत मूग उडीद खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाफेडच्या वतीने खरेदी करण्यात येणार असून नोंदणी आता सुरू आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. मात्र खरेदीची मुदत अद्यापही वाढवण्यात आलेली नाहीये. राज्यात 14 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट असताना केवळ 3 टनांचीच खरेदी झाली आहे. संभाजीनगरच्या एका शाळेमध्ये रेडा घुसल्याने विद्यार्थी जखमी झालेत. विद्यार्थ्यांची जेवणाची सुट्टी असल्याने विद्यार्थी मैदानात होते, त्यामुळे रेड्याने अनेक विद्यार्थ्यांना जखमी केले. 31चा बंदोबस्त करून घरी परत जाणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा कार अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. जितेंद्र गिरनार असं पोलीस उपनिरीक्षकाचं नाव असून जितेंद्र गिरनार हे सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हद्दीतील म्हाळुंगचे पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीत होते. हिंगोलीच्या नरसी परिसरामध्ये अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने पळून जाण्याच्या नादामध्ये एका कारला धडक दिली. या घटनेमध्ये ट्रॅक्टर चालकासह कारमधील नागरिक जखमी झाले. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जेलमध्ये जाताच वाल्मिक कराडची तब्येत बिघडलेली आहे. कराडने रात्रीपासून जेवण घेतलेलं नाहीये, तसेच सकाळी नाश्ताही केला नाहीये. वाल्मिक कराडला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे, तर रात्री कराड हा ऑक्सिजन लावून झोपला होता. दरम्यान रात्री डॉक्टरांनी कराडच्या तब्येतीची तपासणी केली आहे. वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्या आणि खंडणीचं कनेक्शन असल्याचा सीआयडी वकिलांनी दावा केलाय. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयात पोहोचले. सीआयडीच्या अधिकाऱ्यांसोबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातल्या तपासाची त्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते. सरपंच हत्या प्रकरणातल्या 3 फरार आरोपींच्या मुसक्या सीआयडी आवळणार आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे अशी 3 आरोपींची नावे आहेत. सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे, तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी राज्याबाहेर असण्याचा संशय आहे.
सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या तिघांच्या घरच्यांची, नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपी आणि नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचा तपास आता सीआयडी करत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांचं पाझर तलावामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन आता मागे घेण्यात आलंय. सभागृहात सांगितलं होतं ती एसआयटीची स्थापना झाली, तुम्हीच सांगितलं मला आत्ता. तर आम्ही त्याच्यात कुठले अधिकारी आहेत, कशा पद्धतीनं त्याचं काम असेल त्याची आम्ही माहिती घेऊ. आतापर्यंत सीआयडीनं जो तपास केला आहे किंवा वाल्मीकरणाची अटकेची कारवाई असेल ते शरण जरी आले असेल तरी अटक करून पुढची जी काही प्रक्रिया आहे सीआयडीकडून सुरू आहे त्यावरती तुम्ही समाधानी आहात? हे आरोपी ज्यावेळेस येतील राहिलेले आरोपी आणि सहआरोपी, मग त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना विशेष म्हणजे समोर तुम्हाला बोलून मी सांगेल या सगळ्या प्रक्रियेवर की कितीपत समाधान झालंय किंवा काय विषय. अरे भाऊ, 15 दिवसाची कोठडी मागितली, पूर्णची पूर्ण 15 दिवसाची कोठडी दिली गेली, असं फार कमी केसेसमध्ये होतं. काय वाटतं तुम्हाला? जे तपास चालू आहे सीआयडी मार्फत, सगळ्या डिपार्टमेंट मार्फत, ते त्यांच्या तपासात त्यांनी जे म्हणजे विटनेस असतील काही किंवा सगळे लागेदोरे असतील त्यावर त्यांनी कोर्टाने त्याचा विचार केला असेल ह्यांच्या सगळ्या ह्याच्यावर, म्हणून ते तसं पुढं आलेलं आहे. 2 मोबाईल आणि व्हिडिओच्या संदर्भात देखील समोर आली होती माहिती. काय सीआयडीने सांगितलं का तो व्हिडिओ काय झालं? नाही सांगितलं त्यांनी काय त्याच्याविषयी बोललो. काय सापडलं काय नाही सापडलं? नाही, तपासणी झाली असणार आहे, पण आम्हाला त्यांनी तसं अधिकृत काही सांगितलं नाही अजून. ओके, चल, थँक्यू. तर यावेळेस संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीला गेले होते आणि त्यानंतर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. आणखी महत्त्वाच्या बातम्या आपण बघतोय न्यूज.20च्या माध्यमातून. धनंजय मुंडे हेच बीडचे सर्वात मोठे आकाश वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केले. पहिल्यांदाच सुरेश धस यांनी साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये धनंजय मुंडेंचं थेट नाव घेतलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांनी मीडियाला प्रतिक्रिया देण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली पाहिजे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. भाजप आमदार सुरेश धस संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आक्रमक झाले. मंत्री धनंजय मुंडेंवर पक्षातलेच वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंनी व्यवस्थित हाताळलं नसल्याचं वरिष्ठांचं मत आहे. शिवाय या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची नेत्यांची भावना आहे. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंची पाठराखण केलेली आहे. नेत्याचे मित्र कार्यकर्ते असतात, मित्रांना काही केलं म्हणून वरच्या नेत्याचा काही हात असतो असं काही नाहीये. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे चुकीचे आहेत असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. जोपर्यंत कुणीही दोषी आढळत नाही तोपर्यंत कुणीही राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचं देखील मुश्रीफ यांनी सांगितलंय. गडचिरोलीतील ज्या भागामध्ये माओवाद्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व होतं आता तिथं आपलं वर्चस्व तयार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तर 12 गावांनी ठराव करून माओवाद्यांना रेशन पाणी नाकारले, त्यामुळे एक नवीन पहाट गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार झाल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी एल्गार पुकारलाय. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. राज्यभरातील मराठा समाजाने एकत्र येऊन उपोषणाला पाठिंबा द्यावा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय. उद्या दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याबाहेर असल्याची माहिती मिळते, त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. तसंच अजून काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही, त्यामुळे या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय होतात याकडे राज्याचं लक्ष आहे. अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र यावेत यासाठी अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी विठुरायाच्या चरणी साकडं घातलंय. पवार कुटुंबातील सर्व वाद पुन्हा मिटून कुटुंब गुण्यागोविंदाने नांदावं असं साकडं घातल्याचं त्यांनी सांगितलंय. शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकत्र आले तर आमच्यासारख्यांची अडचण होणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. तर एकत्र येण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार निर्णय घेतील आणि त्यांच्या निर्णयामध्ये मी बोलणं योग्य नसल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते. निवडणुकीमध्ये वरिष्ठांनी दखल न घेतल्याची भावना साळवी यांनी व्यक्त केली आहे. तसेच साळवी 12 तारखेला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावरनं रस्सीखेच सुरू असल्याचं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. मी सिनियर आमदार असून आता मंत्री देखील आहे, त्यामुळे पालकमंत्री पद मलाच मिळेल अशी अपेक्षा गोगावले यांनी व्यक्त केली आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठं भाष्य केलंय. कुणीही काहीही म्हणू द्या, पण पुण्याचे पालकमंत्री फक्त अजित पवार हेच होतील, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सूचक भाष्य केलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 22 जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे आणि न्यायालयाच्या निकालावर महापालिका निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज रहा, अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. तसंच विधानसभा निवडणुकीनंतर पक्षातील लोक सोडून न गेल्याने जयंत पाटलांनी समाधानही व्यक्त केलेलं आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी रत्नागिरीमध्ये बोटिंगचा आनंद लुटला. यावेळेस रत्नागिरी तसेच कोकणामध्ये देशभरातून नव्हे तर परदेशातून सुद्धा लाखो पर्यटक पोहोचले होते. नव्या वर्षात शिर्डीतल्या साईबाबा संस्थानाने नवा उपक्रम सुरू केला. आता सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या पहिल्या 2 भाविकांना VIP आरतीचा मान मिळणार आहे. दिवसभरातील मध्यान्ह आरती, धूप आरती आणि रात्रीच्या आरतीत देखील भाविकांना आरती करण्याची संधी देण्याचा निर्णय यावेळेस शिर्डी संस्थानाने घेतलेला आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसर गजबजलाय. गणपती मंदिराला फुलांची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे. पंढरपुरात विठुरायाच्या मंदिरामध्ये गाभाऱ्याला विविध फळांचा वापर करत मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली. यामुळे विठुरायाचं सावळं रूप अधिकच खुलून दिसत होतं. औंढा नागनाथमध्ये भाविक दर्शनासाठी पोहोचले. मंदिरामध्ये भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. अष्टविनायकातील प्रथम मानाचं स्थान असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगाव इथं मयुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. भाविकांना श्रीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला जातोय. किल्ले रायगडावरील राजदरबारामध्ये फुलांची सजावट करण्यात आली. राजदरबारातील मेघडंबरी फुलांनी सजवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्काराद्वारे नववर्षाचं स्वागत केलं. शाळेतील 850 विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी घेत सूर्यनमस्कार केला. तर शाळेच्या प्रांगणामध्ये एक गोलाकार करून दरवर्षी या शाळेचे विद्यार्थी न चुकता नववर्षाचं स्वागत करतात. कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन साजरा होतोय. यंदाच्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव असल्याने विजयस्तंभावर संविधानाची उद्देशिका लावण्यात आली आहे. विजयस्तंभाला फुलांची सजावट केली गेली. तर विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल झालेत. कोरेगाव भीमा इथं पोलीस अलर्ट मोडवर आहेत. चोरीच्या घटना टाळण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे नगर मार्गासह विजयस्तंभ परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर पोलिसांची आहे. कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त प्रकाश आंबेडकर यांनी शौर्यस्तंभाला अभिवादन केले आहे. यावेळेस त्यांनी सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. कोरेगाव भीमा इथं एक मोठं स्मारक व्हावं अशी मागणी रामदास आठवलेंनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली आहे. एसटीत जागा नसल्याच्या कारणावरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद झाला आणि या वादातून प्रवाशांनी कंडक्टरला जबर मारहाण केल्याची घटना मनमाडच्या एसटी बस स्थानकावर घडलेली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून दरम्यान 5 प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल झालाय. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी बस स्थानकावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी बघायला मिळाली. ही हाणामारी बघण्यासाठी बस स्थानकावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र हाणामारीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.
लातूरच्या निलंगा शहरामध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळते. मध्यरात्री शहरातल्या अनेक भागामध्ये हातात कोयता घेऊन 5 ते 6 कारच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि यामुळे कोयता गँगवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जळगावच्या पाळधीमध्ये 2 गटात तुफान राडा झाला. यावेळी समाजकंटकांकडून 3 ते 4 गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. दरम्यान परिसरामध्ये तगडा बंदोबस्त केला असून तणावपूर्ण शांतता आहे. मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंड तहबूर राणाला भारतामध्ये आणण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. अमेरिकेच्या कोर्टामध्ये भारताचा विजय झाला आहे. तहबूर राणाला भारताच्या ताब्यामध्ये न देण्याची याचिका अमेरिकेच्या कोर्टाने फेटाळून लावली आहे. तर राणाविरोधात भारताने पुरेसे पुरावे सादर केल्याचं कोर्टाने म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरमधल्या 21 कोटींच्या क्रीडा घोटाळ्यामध्ये राजकीय नेत्याचा सहभाग नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. एका नेत्याने घोटाळ्याला मुख्य आरोपी हर्षकुमार तक्रारची तक्रार व्हायरल केली होती. दरम्यान तसंच या नेत्याकडे संबंधित अधिकाऱ्याविरोधात पुरावे असल्याचा दावाही करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या 21 कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यातील मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून अटक करण्यात आलेली आहे. क्रीडा उपसंचालक कार्यालयामध्ये कंत्राटी लिपिक असलेल्या हर्षने स्वतःच्या मौजमजेसाठी तब्बल 7 कोटी रुपये उडवले असल्याचं तपासात समोर आले. मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून 89 लाखांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. तर 17,000 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या 153 तळीरामांवर कारवाई केलेली आहे. नंदुरबारमध्ये पालिकेने बंदी आणलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाई करत 940 किलोपेक्षा जास्त पिशव्या जप्त केलेल्या आहेत. तसेच प्लास्टिकची विक्री करणारे आणि वापर करणाऱ्यांवर 27,000ची दंडात्मक कारवाई करत अनेकांना नोटीसही बजावण्यात आलेल्या आहेत. मंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. मंत्रालयामध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशद्वारावर यावेळेस मशीन लावण्यात आलेले आहे. या मशीनमध्ये मंत्रालयामध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांची माहिती ठेवली जाणार आहे. राज्यभरातील सलून आणि ब्युटी पार्लर सेवेमध्ये आजपासून दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने हा निर्णय घेतलाय. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुविधा देण्यानुसार दरवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आलेली. आज 1 जानेवारीपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर 14.5 रुपयांनी स्वस्त झालाय. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कुठलीही कपात झालेली नाहीये. म्हाडानं नवीन वर्षामध्ये 2.5 ते 3 हजार घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन केलेलं आहे. गोरेगाव, पहाडी, अंधेरी, जुहू आणि कांदिवलीतील घरांचा यामध्ये समावेश आहे. सोयाबीन दरातील वाढ आणि केंद्र सरकारने 20% आयात शुल्क आकारल्यामुळे खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ झाली. त्यामुळे खाद्यतेल 30% महागलंय. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे. टर्मिनल विमानतळाचं 84% काम पूर्ण झालेलं आहे. मुंबईतील मेट्रो 3चा दुसरा टप्पाही नव्या वर्षामध्ये सुरू होणार आहे. मे महिन्यामध्ये मेट्रो मार्गिकेचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत या मार्गिकेचं 75%हून अधिक काम पूर्ण झालंय. नवी मुंबईतील वाहनधारकांना नव्या वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. नव्या वाशी खाडी पूल फेब्रुवारी महिन्यामध्ये वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची शक्यता आहे. नव्या वर्षामध्ये रस्ते विकासाला गती आलेली आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमने टप्प्याचं काम 100% पूर्ण झालेलं आहे. हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेमध्ये दाखल करण्याचं नियोजन करण्यात आलंय. एअर इंडियाच्या देशांतर्गत विमान प्रवासामध्ये आता वायफाय सुविधा मिळणार आहे. देशांतर्गत विमान प्रवासामध्ये वायफाय सेवा पुरवणारी एअर इंडिया ही पहिलीच कंपनी ठरते. एकविरा आईच्या दर्शनासाठी कार्लागडावर भाविकांची गर्दी झाल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. दोन्ही लेनवर गाड्यांची संख्या मोठी असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. मुंबई गोवा महामार्गावरील माणगावमध्ये वाहतूक कोंडी झाली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणामध्ये गेलेल्या पर्यटकांच्या परतीच्या प्रवासामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाटा दरम्यान 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा बघायला मिळतात.
बदलापुरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होतोय. वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून लाखोंचा खर्च करून भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा फायदा झालेला नाही आणि त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा बदलापूरकरांनी दिलाय. संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू होणार आहे. ज्या शाळांकडनं मागणी होईल त्याच ठिकाणी पहिलीचा वर्ग सीबीएसई पॅटर्ननुसार सुरू केला जाणार आहे. यावेळी शिक्षण विभागानं या संदर्भातली माहिती दिली आहे. बुलढाण्यामध्ये संभाजी ब्रिगेडसह शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरकारविरोधात घोषणाबाजी केलेली आहे. विविध मागण्या आणि कर्जमाफीसाठी ठेचा भाकर खाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. राज्यासह देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता बातमी आहे पवार कुटुंबियांसंदर्भातली. शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकत्र आले तर आमच्यासारख्याची अडचण होणार नाही. शरद पवार आमचे पांडुरंग आहेत अशी प्रतिक्रिया मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. तर एकत्र येण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयामध्ये मी बोलणं योग्य नसल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. आम्ही तर पांडुरंगालाही साकडं घालू, आपण सगळेजण मिळून घालू, पण पवार साहेबांना पांडुरंगाच्या जागेवर पाहून आपण सगळे मिळून पवार साहेबांनाच विनंती करू का एकत्र जर आलात तर आमच्यासारख्या सर्वसामान्याची जी हेळसांड होते ती होणार नाही. म्हणून ते एकत्र येतील, कारण ते तसे दूरदृष्टीचे आणि समाजाची काय हेळसांड होते हे त्यांना माहीत आहे. म्हणून तसा तो विचार निश्चित केला जाईल असं मला वाटतं. तुम्ही काही प्रयत्न करू नका यासाठी? मी प्रयत्न करून काय मज पामराशी काय थोरपण पायाची वाहन पायी बरी आहे. जेवढं होईल तेवढी विनंती करू. माननीय शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे. भारतीय जनता पार्टीकडून ना असण्याचं काही कारण नाही आहे. त्या पक्षाने निर्णय करायचा आहे, त्यांच्या नेत्यांनी निर्णय करायचा आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणे योग्य नाही.